नमस्कार, मराठी किचन क्रिएशन या यूट्यूब चॅनलवर मी सुनीता तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते। आज आपण अगदी पारंपरिक पद्धतीने केली जाणारी कोथिंबीर वडी रेसिपी येथे पाहणार आहोत। जरी ही रेसिपी पारंपरिक असेल तरीही या वडीमध्ये आपण पोहे घालून अगदी कुरकुरीत अशी केलेली आहे आणि एकदम क्रिस्पी अशी झालेली आहे। तर रेसिपी अगदी साधी सोपी आहे, तर नक्की पूर्ण पहा। कोथिंबीर वडी रेसिपीसाठी सर्वप्रथम एक जुडी कोथिंबीर येथे आपल्याला निवडून घ्यायची आहे, छान अशी पाहून घ्यायची आहे। त्यानंतर जी हिरवीगार आणि फ्रेश कोथिंबीर असेल ती या पद्धतीने आपल्याला कट करून घ्यायची आहे। काड्या वगैरे घ्यायच्या नाही, ज्या कोवळ्या काड्या असतील तेवढ्याच आपल्याला घ्यायच्या आहेत। या पद्धतीनेच आपल्याला सर्व कोथिंबीर छान अशी येथे निवडून घ्यायच्या आहेत आणि ज्या काड्या अतिशय कोवळ्या असतील त्याच आपल्याला कोथिंबीर वडीसाठी घ्यायच्या आहेत। तर एवढी कोथिंबीर आपल्याला एक जुडीमधून भेटलेली आहे। आता ही सर्वप्रथम आपण कट करून घेणार आहोत। तर कोथिंबीर आपल्याला अतिशय बारीक अशी कट करून घ्यायची आहे, त्यामुळे कोथिंबीर वडी अतिशय सुंदर अशी तयार होते आणि काड्या जरी असेल तर कोथिंबीर वडी मिळून येते। तर येथे आपण या पद्धतीने सर्व कोथिंबीर अगदी बारीक अशी चिरून घेतलेली आहे आणि त्यानंतर आता ही कोथिंबीर आपल्याला 2 पाण्याने धुवून सुकून घ्यायची आहे। तर कोथिंबीरचं पाणी निथळेपर्यंत येथे 1 वाटी बेसन पीठ मी काढून घेतलेलं आहे। त्यानंतर 1 वाटी पोहे आपण येथे काढून घेतलेले आहेत। तर हे पोहे आपण मिक्सरमधून बारीक करून घेणार आहोत। त्यानंतर अर्धा वाटी गव्हाचं पीठ येथे मी घेतलेलं आहे, तुम्ही याऐवजी ज्वारीचं पीठ सुद्धा घेऊ शकता। चवीनुसार मीठ येथे काढून घेतलेलं आहे। 2 चमचे पांढरे तीळ येथे मी कोथिंबीर वडीसाठी खास काढून घेतले, त्यामुळे कोथिंबीर वडी अतिशय सुंदर अशी लागते। तर सर्वप्रथम एक छोटं मिक्सरचं भांडे घेऊन त्यामध्ये आपल्याला पोहे घालून घ्यायचे आणि छान असे मिक्सरला आपल्याला फिरून घ्यायचे। आता पोहे बारीक करून घेतल्यानंतर एक ताट किंवा परात घेऊन त्यामध्ये धुवून घेतलेली कोथिंबीर घालून घेतली। त्यानंतर घेतलेले 1 वाटी बेसन पीठ यामध्ये घालून घेतलं, अजून लागलं तर आपण घालू शकतो। त्यानंतर बारीक करून घेतलेली पोह्याची पावडर सुद्धा आपण यामध्ये घालून घेतली। तुम्हाला जर पोहे घालायचे नसतील तर याऐवजी तुम्ही तांदळाची पिठी सुद्धा यासाठी वापरू शकता। तर संपूर्ण 1 वाटी पोहे यामध्ये घालून घेतले। हातावर 1 चमचा ओवा घेऊन तो छान असा रगडून आपल्याला यामध्ये घालायचा आहे, त्यामुळे कोथिंबीर वडीचा स्वाद वाढतो। आता 2 चमचे गव्हाचं पीठ यामध्ये घालून घ्यायचं, म्हणजे कोथिंबीर वडी छान अशी मिळून येते। आणि त्यानंतर 1 चमच्याच्या प्रमाणात तीळ येथे घालून घ्यायचं आहे। त्यानंतर घरी केलेलं लाल तिखट यावर घालून घेतलं, तुम्ही याऐवजी हिरव्या मिरचीचा ठेचा सुद्धा घालू शकता। त्यानंतर चवीप्रमाणे मीठ यावर घालून घ्यायचं। आता सर्वप्रथम हे सर्व आपल्याला कोरडं मिक्स करून घ्यायचं आहे, लगेच पाणी ॲड करायचं नाही, कारण कोथिंबीर आपण धुवून घेतलेली असल्यामुळं त्यामध्ये पाण्याचा अंश भरपूर प्रमाणात असल्यामुळं सर्वप्रथम सर्व पिठं आपल्याला कोथिंबीरमध्ये कोरडी मिक्स करायची आणि पाण्याचा शिपका मारू किंवा थोडंसं चमच्याने पाणी घालून हे कोथिंबीर वडीचं पीठ आपल्याला छान असं भिजून घ्यायचं, त्यामुळं अतिशय घट्ट आणि छान असं भिजलं जातं। तर हे पहा, गरजेनुसार थोडंसं पाणी घालायचं आणि हे आपल्याला मळून घ्यायचं आहे। तर या पद्धतीने अतिशय घट्टसर असं पीठ आपल्या इथे मळून झालं। जर तुम्हाला पिठाची गरज अजून लागत असेल तर गरजेनुसार यामध्ये हमखास पीठ ॲड करायचं। तर हे पहा, या पद्धतीने हे पीठ मळून झाल्यानंतर आता हातावर घेऊन आपल्याला अगदी पातळ अशा कोथिंबीर वड्या आपल्याला हातावर या पद्धतीने वळून घ्यायच्या आहेत। तर ही पहा, येथे आपली पहिली कोथिंबीर वडी तयार झालेली आहे। अतिशय सुंदर पातळ अशी ही कोथिंबीर वडी करून घ्यायची, म्हणजे उकडण्यासाठी सुद्धा सोपी जाते, तळायलाही झटपट तळली जाते आणि अतिशय कुरकुरीत अशी तयार होते। तर दुसरी वडी मुटक्या टाईप, म्हणजे जशी आई आजी करायची तशी हातावर मुटक्याच्या पद्धतीने ही कोथिंबीर वडी या पद्धतीने तयार होते। ही सुद्धा अतिशय पातळ अशी तयार होते आणि त्यानंतर आता ताटामध्ये आपल्याला तीळ पसरून त्यावर कोथिंबीर वडीचं पीठ घालून नंतर फक्त फिरवून घ्यायचं आहे। तर हे पहा, या पद्धतीने आपल्याला हे पिठाचं थोडंसं लंबगोलाकार करायचं, त्यानंतर तिळावर या पद्धतीने आपल्याला पसरून घ्यायचं। ही सुद्धा कोथिंबीर वडी अतिशय सुंदर अशी तयार होते। तर याच पद्धतीने आपल्याला येथे सर्व कोथिंबीर वड्या तयार करून घ्यायच्या आहेत।
तर ही पहा ताटामध्ये साध्या सोप्या पद्धतीने तीळ पसरून आपण ही कोथिंबीर वडी तयार करून घेतली, त्यामुळे तीळ हिला अलगद असे चिकटले जातात। तर येथे आपली कोथिंबीर वड्या तयार झालेल्या आहेत। आता हात ओला करायचा, त्यावर 2-3 थेंब तेल घ्यायचं आणि ते तेल आपल्याला या जाळीला लावून घ्यायचं आहे। त्यामुळे आपण जेव्हा कोथिंबीर वडी यावर घालतो तर ती अजिबात चिकटली जात नाही। तर आता ह्या कोथिंबीर वड्या तयार करून घेतलेल्या सर्व ह्या जाळीवर घालून घ्यायच्या आहेत। त्यानंतर आपल्याला ह्या सर्व कोथिंबीर वड्या 10 मिनिटांसाठी उकडून घ्यायच्या आहेत। येथे मी कढईमध्ये ऑलरेडी पाणी उकळायला ठेवून दिलं होतं। तर ही कोथिंबीर वडी घातलेली जाळी आपल्याला कढईमध्ये ठेवून द्यायची आहे। येथे माझ्या कढईमध्ये ही जाळी मोठ्या असल्यामुळं खाली स्टँड ठेवायची गरज पडली नाही। तुमच्याकडे जर गरज असेल तर नक्की ठेवा। तर हे पहा 10 मिनिटांनंतर येथे आपल्या कोथिंबीर वडी छान अशा उकडून किंवा शिजून घेतलेल्या आहेत। आता ह्या संपूर्ण आपण थंड करून घेतल्या आहेत आणि खाली तेल लावल्यामुळे ह्या सहज अशा मोकळ्या झालेल्या आहेत। तर आता एक प्लेन चाकू घेऊन आपल्याला ह्या कोथिंबीर वड्या कट करून घ्यायच्या आहेत। तर हे पहा अगदी आपल्याला बारीक पातळ अशा कोथिंबीर वड्या येथे कट करून घ्यायच्या आहेत। कोथिंबीर वडी पातळ अशी कट केल्यामुळे तिचा तळण्याचा टाइम कमी होतो, शिवाय ही खमंग कुरकुरीत अशी तयार होते। तर हे पहा या पद्धतीनेच आपल्याला सर्व कोथिंबीर वड्या येथे कट करून घ्यायच्या आहेत। अगदी सुंदर अशा कोथिंबीर वड्या कट करून घेईपर्यंत येथे आपण गॅसवर तेल तापायला ठेवलं होतं। तर आपलं तेल कसं तापलं आहे हे चेक करण्यासाठी एक कोथिंबीर वडी आपल्याला तेलामध्ये टाकून घ्यायची, छान अशी लालसर आणि कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायची, त्यानंतर बाहेर काढायची। आता झाऱ्यावर दुसऱ्या सगळ्या कोथिंबीर वड्या म्हणजे कढईमध्ये जेवढ्या बसतील तेवढ्या घालून घ्यायच्या। झाऱ्यावर घातल्यामुळे आपल्या हाताला चटका बसत नाहीत, शिवाय एकसंगती आपल्या भरपूर अशा कोथिंबीर वड्या यामध्ये जातात। छान अशा मंद गॅसवर आपल्याला कुरकुरीत लालसर होईपर्यंत ह्या तळून घ्यायच्या आहेत। कोथिंबीर वडी तळताना आपल्याला अजिबात गॅस मोठा ठेवायचा नाही। मोठ्या गॅसवर जर ह्या कोथिंबीर वड्या तळल्या गेल्या तर त्या झटपट अशा लाल होतात किंवा करपल्या जातात आणि आतमधून तशाच कच्च्या राहतात। त्यामुळे कोथिंबीर वडी नेहमी आपल्याला मंद गॅसवर छान अशी 2 ते 3 मिनिटं तळून घ्यायची। आता एक घाणा येथे आपला छान असा तळून झाल्यानंतर दुसरे घाणे सुद्धा आपल्याला याच पद्धतीने सर्व कोथिंबीर वडीचे तळून घ्यायचे आहेत। तर हे पहा या पद्धतीने झटपट अशा आपल्याला सगळ्या कोथिंबीर वड्या येथे तळून घ्यायच्या आहेत। छान अशा कुरकुरीत आपल्या कोथिंबीर वड्या येथे तयार झालेल्या आहेत आणि घरभर कोथिंबीर वडी तळल्यानंतरचा खमंग वास सुंदर असा सुटलेला आहे। तर अतिशय कुरकुरीत अशी कोथिंबीर वडी रेसिपी आपण येथे पाहिली। तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। बेल बटन नक्की प्रेस करा। खा प्या आनंदी राहा, एकमेकाची काळजी घ्या। व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद।